नमस्कार भावना आणि बहिणींनो, कसे सर्व मजेत ना. मी अन्सर फकीर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. सो भाई, भरपूर दिवसांनी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. मला माहिती आहे, म्हणजे बहुतेक जण मला बोलत होती की भाई आपले ब्लॉग्स वगैरे येत नाही, म्हणजे काय इशू आहे. तर इशू वगैरे काय नव्हता मित्रांनो. आपली पौष महिना लागलेला आपल्याला डिसेंबरमध्ये, त्यानंतर आपली सीझन वगैरे स्टॉप झालेली. म्हणजे जवळजवळ 1-1.5 महिन्याचा गॅप होता आणि त्यात माझी बँडची रिहर्सल्स वगैरे पण होती. म्हणजे बारीक बारीक शोज वगैरे होते, पण ते एवढे मोठे म्हणजे अर्धा तास 1 तास वाजवायचं होतं. त्यासाठीच मग मी ब्लॉग वगैरे नाही केले. बोलो डायरेक्ट आपले जेव्हा मोठे ब्लॉग्स येतील तेव्हाच आपण आपला ब्लॉग स्टार्ट्स करूया. सो आता डायरेक्ट मुद्द्यावर येऊ. आता एवढ्या दिवसानंतर आता जवळजवळ आजची तारीख 12 जानेवारी 2026. सो सर्वप्रथम तुम्हा सर्वांना आपली जी यूट्यूब फॅमिली आहे, इन्स्टा फॅमिली आणि यूट्यूब फॅमिली आहे, त्यांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मला उशीर झाला आहे, मला माहिती आहे, पण तुम्ही गोड मानून घ्या. सो आता डायरेक्ट मुद्द्यावर येऊ. सो आज आपला जो ब्लॉग असणार आहे तो आपला वसई दौऱ्याचा ब्लॉग असणार आहे. म्हणजे आपल्याला आजपासून, म्हणजे आजचा दिवस, उद्याचा दिवस आणि परवाचा दिवस, असा 3 दिवस म्हणून आपला 3 दिवसाचा वसई दौरा आहे. सो आपल्याला वसईला शोला जायचं आहे. मला एक्झॅक्ट एरिया नाही माहिती, पण वसईमध्येच जायचं आहे. सो आणि आपल्याला ज्या बँड ग्रुपसोबत जायचा आहे तो आपला ब्रास बँड आहे, मनोशक्ती ब्रास बँड. तक्का पनवेल, आपल्या अंकुश भाईचा ग्रुप. तुम्ही भरपूर आपले मनोशक्ती ब्रास बँडचे ब्लॉग्स वगैरे बघितले आहेत. सो आपला तक्क्याचाच बँड आहे मनोशक्ती ब्रास बँड. सो आता वाजलेत बघा किती. आता जवळजवळ 4 वाजून गेले, म्हणजे 4 वाजायला आलेत आणि आपल्याला 4:30पर्यंत निघायचं आहे. आणि आपले जे आपले ब्लॉग्स असतील ते आपले पार्ट्समध्ये येतील. म्हणजे आजचा पार्ट 1 असेल आणि आज काय आपल्याला वाजवायचं नाही. आपला काम उद्यापासून मेन काम चालू होईल. म्हणजे आपल्याला वाजवायला उद्यापासून स्टार्ट करायचं आहे. आजचा जो ब्लॉग आहे आपला पूर्ण ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग असणार आहे, पार्ट 1चा. सो जास्त काय मोठा होणार नाही. आपण फक्त ट्रॅव्हल करू वसईपर्यंत आणि तिकडं जाऊन आपला जो ब्लॉग आहे तो एंड करूया. सो तेच आपला मनोशक्ती ब्रास बँडचा 3 दिवसाचा दौरा आता मनोशक्ती ब्रास बँडचा वसईला. सो आता जसं तुम्ही पहिल्यापासून मला प्रेम देता आपल्या ब्लॉगसाठी, सो आतापासून कंटिन्यू आपण ब्लॉग्स बनवूया. पुढं शोज आपल्याला आहेत आणि म्हणजे बँडची पण कामं आहेत, बँजूची पण कामं आहेत, सगळे कामं आहेत आपल्याला. सो आता आपण थांबायचं नाही, आता आपले कंटिन्यू ब्लॉग्स चालू ठेवायचे आहेत. सो तुम्ही जसं पहिल्यापासून प्रेम देताय तसंच प्रेम आता पण द्या आणि तुम्ही द्याल, मला खात्री आहे. सो आता 4:30पर्यंत आपल्याला निघायचं आहे आणि डायरेक्ट तक्क्याला जायचं आहे. सो आता माझी बॅग वगैरे मम्मीने पॅक केली, तुम्हाला दाखवतो बघा. आपली बॅग वगैरे मदरने आपली पॅक केलेली आहे इथं आणि मी पण रेडी वगैरे झालो आहे. सो बॅग वगैरे भरून वगैरे झालेली आहे. सो डायरेक्ट आता निघू आणि 4:30पर्यंत निघतो आणि डायरेक्ट तक्क्याला जातो. मग आपले जेवढे बँड मेंबर आहेत, आपले जेवढे बँड कलाकार आहेत, त्यांना सगळ्यांना तुम्हाला तिकडंच भेटवतो आणि डायरेक्ट मग बसमध्ये बसून डायरेक्ट भेटू वसई. चला डायरेक्ट आता निघताना भेटूया. सो भाई फायनली आता निघतो आहे आपण. आता बॅग वगैरे घेतो, मग आपला बाकीचं सामान पॅक करतो बॅगेमध्ये. काय राहिलं आहे? एअरपोर्ट आणि चार्जर राहिला आपला. सो आता निघूया डायरेक्ट आणि जाऊया तक्क्याला आणि तिथं सगळ्या पोरांसोबत भेटतो तुम्हाला. आपल्याला थोडा दिदीची गाडी पण द्यायला जायचं आहे. सो पहिले दिदीची गाडी देऊ आणि तिकडून डायरेक्ट तक्क्याला जाऊ. आपला भाचा वगैरे येईल सोडायला. सो चला निघूया आपल्या प्रवासाला. तर करूया सुरुवात आणि डायरेक्ट जाऊ तक्क्याला. मग तिकडून आपला जो आहे तो प्रवास, बसचा प्रवास चालू करूया. चला मॅडम, येऊ का? चला मॅडमच्या पाया पडतो. चला फायनली निघलेस, डायरेक्ट जाऊया आता तक्क्याला. भाई पोचलेलो असं आपण तक्क्याला भाई मास्तरांच्या घरी. हे बघा चंब, काय करते रे? आता भाई मास्तरांच्या घरी आलो आहे. आता पोरं वगैरे आले का लगे पोरांना भेटवतो. अजून बस वगैरे पण नाही आले. तर आता बघूया, इथं चहा नाश्ता करूया. आता भाई मास्तर येतील तेव्हा चहा वगैरे पितो आणि मग नंतर पोराला डायरेक्ट पोरांसमोर तुम्हाला भेटतो. चला आता आपण आपल्या गाल्यावर आलो आहे आणि इथं अध्यक्ष साहेब. हो अध्यक्ष, झोपेत नव्हतं आला आहे. तर भाई आतमध्ये सामान काढतो सगळं आणि आपलं सगळं रिसेप्शनचं वगैरे सामान काढतो आहे बघा. तिथं आपले स्टँडची केस वगैरे पॅक झाले. इथं मामा इथं बेस वगैरे घेऊन आला आहे. सो आता सामान वगैरे काढून घेऊ प्रॉपर, म्हणजे सगळं घेऊन जायचं होतं. हां भाई, हां बघतो. चला सामान वगैरे पटापट काढून घेऊया, नंतर भेटू पोरं आल्यावर. अध्यक्ष काढता का?
सो आपला सामान आता सगळा काढून झालेला असतो आणि तर सामान वाहते मामा. बाकीचं सगळं सामान आता आपल्याला बसमध्ये लोड करायचं आहे. सो पहिले आपण शाळेजवळ सगळं घेऊन जाऊ सामान. चला सामान घेऊन जाऊया पटापट, नंतर भेटतो पोरं आल्यावर. सो आता शाळेजवळ थांबलो आपण आणि सगळा सामान आपला शाळेजवळ आला आहे. आणि आपला शूटर नेहमीप्रमाणे अवधूत गुप्ता भाई आला लवकर. कामावर ना आला का डायरेक्ट? आता आपली पब्लिक येत असते. आता सामान वगैरे बघा आपण इथं शाळेजवळच ठेवला सामान सगळा. आणि आता बस वगैरे येईल, मग बसमध्ये सामान वगैरे थोडाफार लोड करू आपण जसं होईल तसा. आणि बाकी पोरं येतील तेव्हा तुम्हाला भेटायला लय टाईम आहे. आता वाजलेत बघा, म्हणजे 6:30 वाजलेत, 6:30 वाजला आलेत. आता 7 वाजेपर्यंत निघायचं. आता बस आली का सामान वगैरे लोड करू आपला, मग पोरं येतील, मग डायरेक्ट वे टू वसई. चला. 1 hour later. भाई आपली बस आलेली असते इथं आणि मामा आणि भेंगडी शेठ. हो भेंगडी शेठ, सामान टाकाटाकी चालू आहे इथं वरती. सामान सगळा लोड करतो वरती. इकडं आपले माणसं पण बसलीत. ए खिडकी खोलाई बंटी सर. बसले का? जागा भेटली का? जागा भेटली का? हो आम्ही पार्टी बसणार आहे. आणि बाकी आपली गँग तिथं असते बसले पुढं. गँग बसली बसली चालू आहे. आणि मी काय म्हणतोय, जरा तुम्ही आज मला खूप आवडले, तुम्ही आज लवकर आले खूप. हा ना, हे चांगलं काम केलं. तुम्ही पण असं लवकर येत जावा बँडला सहकार्य करायला. अध्यक्ष होतो ना पहिला. सो भाई आता सामान वगैरे सगळा लोड करून घेतो पटापट वरती. बघा वरती आता सामान लोड करायचं आपला. सामान लोड करून बांधायचं सगळा. सो पटापट ते करून घेऊया आणि डायरेक्ट मग बसमध्ये बसू. बाकी आपले गँग येते. हा फुकट माणूस बघा. ए फुकट, ए फुकट, ए फुकट इकडं बघ, दिसतंय का? चला सामान पटापट लोड करून घेऊ, नंतर भेटतो तुम्हाला. आता आपली पूजा वगैरे करून घेऊ. प्रवासाला निघतोय आणि तुम्हाला माहिती आहे प्रवासाला निघताना आपण सगळ्यात पहिले काय करतो ते गाडीची पूजा करून घेऊ. वसईला बाय. चला गणपती बाप्पा मोरया मूर्ती. मोरया. ठेव तिथंच. हा ते पिक. चला प्रवासाला सुरुवात करूया आता. गाडीची वगैरे पूजा झाली आपली. गाडी वगैरे नारळ वगैरे फोडलाय. चंबक मामा तिकडे आमचे भाई मास्तर आहेत. भाई मास्तर नमस्कार. आता गाडीची पूजा वगैरे झाली. नारळ वगैरे दिलाय गाडीला, अगरबत्ती वगैरे लावले. आता पोरं वगैरे आपली येतात असते म्हणजे एक 10 मिनिटामध्ये आपली गाडी सुटेल. सो आता डायरेक्ट पोरं वगैरे आली, गाडी निघताना डायरेक्ट भेटूया. चला. गणपती बाप्पा मंगल मूर्ती एकविरा माते की. सो भाई चला या ठिकाणी प्रवासाला सुरुवात आणि आपली गाडी निघली. काय मी खाल्लेला नाही. हे बघा अध्यक्ष दिला आता मी स्वतः थोडी द्यायची. 100%. चला आता या गोष्टीवर आता काय भयंकच नको. आपली गाडी निघलेली आहे आणि प्रवासाला सुरुवात घेतलंय करायला एकविरायच्या नावाने. सो आता माणसं सगळी आमची बसणार बांधकामाला, आम्ही डायरेक्ट लेटी. चला प्रवासात पुढे भेटू आपण. इकडे माणसं आमची बांधकामाला बसलीत अर्धी. ये आर्थिक आहे आपले सायाकाश अध्यक्ष. हो अध्यक्ष, हो अध्यक्ष. अध्यक्षांनी कानात बोळे घातलेत. अध्यक्ष हे मी आलो पुढं. भाई आपली आता ट्रॅव्हलिंग चालू आहे इथं. भाई मा सर आणि वरातीचं टायमिंग मी कॉलवाल्याशी बोलतोय. वरातीचं टायमिंग भाई आता आपला वैभव दादा येतोय. वैभव दादा आता हे बघा समोर हा ब्रिज आहे. हा ब्रिजच्या खाली उभा आहे. स्वतः दादा येतो आता. आमच्या इथं वैभव मास्तरांचं आगमन झालेलं असतो. हॅलो काय वैभव मास्तर आम्ही दादा आले. अरे यांनी काय केलं माहितीये का, त्या कामोड्याच्या ब्रिज खाली गाडी थांबवली. तो आता वैभव मास्तर आलेला असतात आमचे आणि आपला दादा पण सोबत आलाय. दादूस नमस्कार. भाई आता
अजून 2 मेंबर आपल्याला उचलायचे आहेत, म्हणजे 2 मेंबर आपण घ्यायचे आहेत. आपला वैभव दादा आला आहे आणि अजून एक दादा आला आहे. सो आता पुढं अजून बेलापूरला मे बी 2 मेंबर घेऊन जायचे आहेत. सो आता आपण थांबलो इथं कळंबोलीच्या पुढं थांबलो आहे, मे बी कामोड्याच्या पुढं मे बी. सो आता इथून डायरेक्ट आता वैभव दादाने आता निघालो आहे फायनली. बघा आता डायरेक्ट बेलापूरला आपली गाडी थांबेल आणि बेलापूरवरून आपल्याला दोघांना घ्यायचं आहे. त्यानंतर डायरेक्ट निकलेश वसई. तर आता कंटिन्यू राहा तुम्ही. तर डायरेक्ट आपल्याला वसईलाच पोहोचायचं आहे, बेलापूरला थांबू. चला मन्नूबाई, हो मन्नूबाई मास्तर बसले आणि आता ऑलमोस्ट आपण ठाण्यापर्यंत आलो. मास्तर कुठपर्यंत आलो आहे? आपण ठाण्यापर्यंत ठाण्यापर्यंत आलो आहे. बघा आता प्रवास चालू आहे आपला, फुल ट्रॉफिक जाम. आणि इकडे कोंबडे वसईला. चला तुम्ही पण या. कधीच गेलेत सगळे, आपण मागे राहिलोय. आम्ही चाललोय, तुम्ही चला इथं बांधकाम चालू आहे बाकीच्यांचा. Much later. वयात आपण वसईमध्ये आलोय प्रॉपर. आणि इथं आपल्या या कुठंतरी या कसं तरी ठिकाण आहे, इथं थांबलो आहे. आणि आपल्याला इथं आता थोडा वेट करावा लागेल, कारण की आपल्याला पार्टीवाले घ्यायला येतात. थोडा इथं इलेक्शनचा लफडा वगैरे आहे. सो पोलीस बंदोबस्त जास्त आहे आणि त्यांची भंकत चालली आहे. काय झालं मास्तर, काय विषय तुमचा? काय नाही आलोय, पण आम्हाला ऍड्रेसच नाही माहिती कुठे जायचं. आपल्याला पार्टीवाल्याने थांबवलाय, पार्टीवाले घ्यायला येतात. तुला नाही माहिती काय? तू झोपासाठी आला इथं. पार्टीवाला नाही, पार्टीवाले आपले मित्र आहेत, ते आपल्याला घ्यायला येतात. थोडा इलेक्शनचा लफडा आहे इथं. मोठा आहे, येतोय तो आम्हाला न्यायला. तुला BMW आणली का आणायला? ना आमची स्कूटर आहे, स्कूटर येते न्यायला. चला आता ते येतील, मग त्यांच्यासोबत डायरेक्ट निघूया डायरेक्ट लोकेशनला. बाय बाय पब्लिक. विपुल भाई आलेला आहे आपला विपुल दादा. करायला. आता आम्ही माझा फ्रेंड वैभव आता उद्यापासून जंगी सामना चालू. जंगी सामना. 100%. चला तर निघूया आपण. चला डायरेक्ट जाऊ आता लोकेशनला. लोकेशन. आणि आता दादा आपल्याला घ्यायला आलेत, विपुल वेलकम दादा. टू वसई. 100%. चला येऊ पेंगडी झाली का तुझी झोप? चला भाई डायरेक्ट लोकेशनला. 15 मिनिटात लोकेशन. भाई आलेलो असतो वसईमध्ये आणि इथं सगळी गँग आपली चालली जेवायला. कुठं चाललं रे हे? रात्रीचं कावलं कुठं चाललं तुम्ही सगळं फिरत फिरत? काही जेवायला चालला होता आणि बस आपली तिकडे मागं पार्क केली आणि बाकी मागणं पोरं येतात आपले. स्वतः जेवायला वगैरे जाऊ. जेवण वगैरे डायरेक्ट झोपायचं आहे, कारण की आपल्याला आता वाजले बघा किती 1:15 वाजलेत. आणि बरोबर आपल्याला 4:30 वाजेपर्यंत उठायला लागेल, कारण की 6 वाजेपर्यंत परत मांडवात पोहोचायचं आपल्याला. सो पहिले जेवण घेऊ, नंतर तुम्हाला भेटतो चला ब्लॉग एंड करताना. भाई जेवण वगैरे झाला असतो आपला. आता निघलो जेवण वगैरे बघा. सगळे इकडं पण सगळे काळे काळे कुठं दिसतील बघा. एक कल्लोडन. आता जेवलो वगैरे. आता आपण जाऊया आपल्या रूमवर, कारण की आता वाजले बघा 1:30 वाजत आला आहे. आणि आपल्याला बरोबर 4 वाजता 4-4:30पर्यंत उठायला लागेल, कारण की 7 वाजता मांडवात पोहोचत आहे. हे बघा आता सगळ्या गाडी दिसतील आपले. सो आता रूमवर जाऊ आणि आपला पार्ट 1चा ब्लॉग आहे तो एंड करायला घेऊ. चला आपली सगळे गँग आता आलेले रूमवर. मन्नू सर आता सगळी पळालेला आता. आता डायरेक्ट लोटांगण घेऊया आपण आता डायरेक्ट झोपू, कारण की सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे. भाई कितीला उठायचं आहे? आता आम्हाला सकाळी 5 वाजता उठायचं. 5ला उठायचं आहे. चला आता 5ला उठायचं आहे आणि आपला हा ब्लॉग आहे इथे एंड करू पार्ट 1चा. डायरेक्ट झोपू. उद्या डायरेक्ट आता सेकंड ब्लॉगमध्ये भेटू, म्हणजे सेकंड पार्टमध्ये भेटू आपण. चला.